बंजारा समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा बंजारा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। बंजारा समाजाचं काही शिष्टमंडळ आपल्यासोबत आहे, काही आंदोलक आहेत। काय सांगाल, तुमची आरक्षणाची मागणी पुन्हा जोर धरते? आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी 3 महिन्याचं वेळ दिलेलं होतं, समिती गठीत करू असं म्हणले होते आणि जे धनगर समाजाला सवलती लागू आहेत त्याच धर्तीवर देखील तुम्हाला सवलती लागू करू असं म्हटले होते। पण आतापर्यंत काल 4 तारखेला 3 महिने होऊन गेले तरी देखील कोणत्याही गोष्टीचा आम्हाला काही फायदा झालेला नाही। 9 दिवस मी स्वतः इथं जालन्याला उपोषणाला बसलो होतो आणि तिथं संजूभाऊ राठोड आणि पंकजाताई मुंडे दोघं देखील तिथं आलते आणि आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देखील झाली 4 तारखेला। तर आश्वासन दिलं पण आश्वासनाचं असं काही शब्द पाळलेला नाही मुख्यमंत्री साहेबांनी। म्हणून जर उद्या 14 तारखेला घोषणा नाही झाली तर 15 तारखेपासून आम्ही आमच्या बैठका महाराष्ट्रामध्ये सुरू करू। आणि आम्हाला 3 महिन्याचा अल्टिमेटम दिला होता। 3 महिन्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासीच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात येतील, त्या अद्यापही लागू करण्यात आलेल्या नाही। बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती लागू करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात येईल, ती समिती देखील अद्याप गठीत करण्यात आलेली नाहीत। हे दोन्ही आश्वासनं मुख्यमंत्र्यांनी 4 सप्टेंबरच्या मुंबईच्या बैठकीमध्ये बंजारा समाजाच्या सर्व संघटनेच्या मान्यवरांना महंतांना दिला होता, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। तीव्र स्वरूपाचे आंदोलन जे आहे ते राज्यभर केले जातील बंजारा समाजाच्या वतीने, असा थेट इशारा बंजारा आंदोलकांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना।